गुड मॉर्निंग ऑल. मला वाटतंय काही दिवस तर अशीच सुरुवात होणार आहे व्हिडिओची सूर्यफुलांनी, कारण ती इतकी गोड दिसत आहेत ना, ती कायच सांगू. आणि भरपूर आली आहेत, भरपूर. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय सेफ प्लेस. असं सकाळी सकाळी जरा झाडांना फुलांना पाहिलं की मनाला फार प्रसन्न वाटतं दिवसभर. म्हणून म्हटलं तुम्हालाही थोडंसं प्रसन्न करावं. आणि मी सकाळी जरासा वॉक पण करते आता. आणि वॉक करता करता असं झाडांवर नजर टाकायची, एखादा पेरू पिकला आहे का आणि तो काढायला आला आहे का. नाही काढलं तर काय होतं बघा, असं हे पक्षी खाऊन जातात. तसं पक्ष्यांनी खाल्लं तरी काही हरकत नाही आहे. आम्ही खूप जास्त पिकलेले पेरू असेच झाडावर सोडून देतो पक्ष्यांना खाण्यासाठीच. या सगळ्यामध्ये थोडासा उशीरच झाला, म्हणून मग मी आधी क्षितिजसाठी टिफिन बनवायला आले किचनमध्ये. आणि काळ्या चण्यांची भाजी बनवत होती त्याच्यासाठी. त्याला फार आवडते कांदा टोमॅटो वगैरे घालून. तर काळ्या चण्याची भाजी आणि चपाती असं मी त्याच्यासाठी टिफिनसाठी आणि त्याला खाण्यासाठी बनवलं. बघा, इथे मी जरा कॅमेरा अँगल बदलायला गेली तोपर्यंत चपाती करपली. मी क्षितिजला म्हणत होते मी दुसरी बनवते, पण तो म्हटला असू दे काही नाही होत, आणि त्याने ती खाऊन घेतली. त्यानंतर मग क्षितिजच्या पप्पांचं पण ते आवरून आले होते. त्यांना अर्जंट जरा बाहेर जायचं होतं तासभरासाठी, आणि मी नाश्ता काही केला नव्हता, ओट्स पण बनवले नव्हते. म्हणून मग चणे होते बॉईल केलेले, त्यांना मी इथे चणा चाट बनवून दिला. आमच्यात खातात, सगळे आवडतं. आणि फक्त एक प्रॉब्लेम झाला होता की कांदा त्यात जरा जास्तच झाला होता, त्यामुळे अदरवाईज तर सुंदर लागत होते. ते सगळं झाल्यानंतर मी किचन थोडंसं पुसून वगैरे घेतलं आणि आंघोळ केली आधी. आंघोळ करून झाल्यानंतर मग आधी झाडलोट झाली, देवाला दिवाबत्ती झाली. आणि निखिल पण आवरून आला होता. सो मग मी आधी मशीन लावली, कारण आभाळ हे होतं, वातावरण एवढं ढगाळ असल्यामुळं कपडे सुकले नाही की काय माहिती, काय डोक्याला वेगळंच एक टेन्शन असतं. म्हणून आधी मी मशीन लावून घेतली. आणि मग दोघांसाठी पोहे बनवले. मला फार एवढे पोहे आवडत नाहीत, बट कधीतरी चालून जातं, म्हणून मग त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी पोहे बनवले. आणि मस्त चहा आणि पोह्याचा नाश्ता आम्ही केला. हा बघा, असा चहा असतो माझा. चहावर साय घालून मला असं आवडतं. मला नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कोणाकोणाला असा चहा आवडतो. आणि खूपच सुंदर झाले होते पोहे, कधीतरी खायला बरे वाटतात. सो मग मी आणि निखिलने मस्त आम्ही बसून छान इथे नाश्ता केला. त्यानंतर मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले. हा बघा, हा पावटा आहे लाल रंगाचा. त्याला एक्झॅक्ट नाव काय आहे माहिती नाही, पण क्षितिजच्या पप्पांनी मला एक गमतीशीर नाव सांगितलं की बाजारामध्ये त्याला ॲज अ बिस्किट पावटा असं म्हणतात. आणि हे ऐकून मी एवढं हसले की बिस्किट आणि ह्याचा काहीही कुठेही दूरपर्यंत संबंध नाही, तरी त्याला का म्हणतात कोण जाणे. तुमच्याकडे असेल तर काय म्हणतात मला सांगा. पण त्याची आमटी मस्त लागते लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी घालून. सो इथे मी आमटी करून घेतली. आणि थोडेसे मशरूम होते घरी, सो मग मशरूमची भाजी केली. नॉर्मल आपण करतो तशीच, काही असं वेगळं नाही. कांदा टोमॅटोची पेस्ट छानपैकी तेलात भाजून घेतली, आणि आलं लसणाची पण पेस्ट केलेली ती त्याच्यात टाकली. आणि आपले जे काही सगळे कोरडे मसाले आहेत ते छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आणि जर करपायला लागलं, आपल्याला वाटलं की लागतंय खाली, तर मग थोडंसं पाणी घालून ते मसाले सगळे शिजवून घ्यायचे छानपैकी. आणि मग त्याला असं ते थोडंसं ओलसर झालं की मग त्याच्यामध्ये भाजी मशरूम टाकायचे. मी मशरूम आधी स्वच्छ करून निवडून धुवून ठेवलेले मी भांड्यामध्ये, आणि मग इथे त्याच्यात टाकले आणि सुंदर अशी भाजी झाली. त्याच्यात आपल्याला पाहिजे एवढी कन्सिस्टन्सी पाण्याची घालायचं, आपल्याला खूप पातळ हवी की सुकी घट्ट अशी पाहिजे. आणि मग मीठ घालून त्याला एक 7 ते 8 मिनटं शिजायला ठेवायचं. शिजल्यानंतर खूपच छान भाजी होती, एवढी सुंदर झालेली भाजी.
त्यानंतर क्षितिजचे पप्पा पण आले आणि त्यांनी जेवण केलं. लवकरच गेले ते, कारण त्यांना मीटिंग्स होत्या. आमचं काही जेवण एवढं लवकर होत नाही आणि आज तर नाश्ता केलेला, त्यामुळे तर अजूनच लेट. सो असं काहीसं माझं मॉर्निंग रुटीन असतं. त्यात वेगळी आपली जी एक्स्ट्राची जी कामं असतात ती मला सकाळच्या सत्रात काही करता येत नाही. आणि जसं आपलं दळण नीट करणे, बाकीची काही कामं आहेत आणि मी शिवणकाम पण करते. सो ते मला मग दुपारीच वेळ काढून करावं लागतं. अर्जंट असेल तर मग घरातलं एखादं काम मला ठेवावं लागतं. सो कसा वाटला माझा मॉर्निंग रुटीनचा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी इम्प्रूव्हमेंट करतेच आहे. तुमच्याकडून पण काही सजेशन आले तर नक्की आवडेल मला. आणि ह्या भरलेल्या फळांच्या टोपलीसारखंच तुमच्याही आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद भरून पावू दे ही प्रार्थना. आणि ह्याच नोटवर मी इथे व्हिडिओ थांबवते. सो भेटते तुम्हाला एका नवीन विषयासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. Until then, take care. Bye bye.